एक खुला रस्ता, असा मस्तपैकी वातावरण आणि एका बाजूने सूर्य उगवतोय. वा वा वा. एक छोटासा आपल्याला टी ब्रेक घ्यावा लागेल. हा आहे उजव्या बाजूला आपला गुहागर डेपो आणि समोरच आहे श्रीदेवी गाडेश्वर देवस्थान. हां गुहागर. हां निघायचं होतं पण 4 वाजता निघायचं होतं पण 6 वाजले निघायला. काय विषय आहे भाई, एवढा का ट्रॅफिक लागलाय? रे 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 काय नशीब आहे भाई. मित्रांनो, पुढचे 5 ते 6 दिवस आपण पूर्ण कोकण एक्सप्लोर करणार आहोत. आणि आता आजची तारीख आहे 29. मी कांदिवलीमधून निघतोय गुहागरसाठी. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हो 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 हो, सकाळचे 7 वाजले तरी पण थंडी आहे मुंबईमध्ये. म्हणजे गावी तर लई बेकारवाली थंडी असणार. मंडळीनू, जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, मुंबई ते गुहागरचा बाईकचा प्रवास आपल्याला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि नक्कीच मागे जेव्हा मी गणपतीला गावी गेलो होतो बाईक घेऊन, हीच गाडी घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ बनवला होता. की त्या व्हिडिओवरती मला एका भावाची कमेंट आली होती की हायवेला बाहेर पडेपर्यंत कसं जायचं किंवा कोणता लेफ्ट किंवा कोणता राईट घ्यायचा हे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही. तर आज पूर्ण व्हिडिओमध्ये मी इथून मुंबईमधून गुहागरला कसं जायचं डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्या कमेंटचं रिप्लाय मी असं दिलं होतं. सो या व्हिडिओमध्ये त्या भावाची आपण कमेंट मनावरती घेऊया आणि त्याच्या मनाप्रमाणे आजचा व्हिडिओ आपण बनवूया. आता बघा कसं आहे ना, जे वेस्टर्न मुंबईमध्ये राहतात म्हणजे दहिसर, बोरिवली, गोरेगाव, अंधेरी या साईडला जे राहतात ते मोस्टली एक तर जोगेश्वरी जो जेविलियारचा जो ब्रिज आहे तो, नाहीतर जो वाकोल्यावरून जो डायरेक्ट घाटकोपरला रोड जातो, या दोनपैकी एक रस्ता निवडतो. तर त्यापैकी मी मोस्टली जेविलियारने जातो. पण आता मी सकाळचा निघालो होतो आणि ट्रॅफिक वगैरे एवढा काय नव्हता, तर मग सरळ मी आलो आणि चाललो आहे आता वाकोल्याच्या ब्रिजने. आता मी आहे सांताक्रूजमध्ये. सांताक्रूजचा जो वाकोल्याचा ब्रिज आहे त्या वाकोल्याच्या ब्रिजच्या खालून आपण सरळ गेलो की पुढून नवीनच डायरेक्ट कुर्ल्यासाठी रोड बनला आहे, त्या रोडने आपण सरळ जाऊ शकतो. बघा हा जो राईट आहे तो स्टेशनसाठी जातो, सांताक्रूज स्टेशन, आणि हा जो आहे वाकोल्यासाठी जातो. आणि तेच अंडरग्राऊंड मेट्रोचं काम चालू होतं त्याच्यामुळे हा रोड बंद होता आणि आता अंडरग्राऊंड मेट्रोचं काम झालेलं आहे फायनल, त्याच्यामुळे हा रोड चालू झाला आहे. आणि आता इथून आपण डायरेक्ट पुढे जाऊन एक सिग्नल लागतो, त्या सिग्नलवरून आपण लेफ्ट मारला ना की डायरेक्ट तो कुर्ल्याचा रोड आहे आणि आपण डायरेक्ट त्या रोडने घाटकोपरला बाहेर पडतो. सूर्यदेव काय चमकलेत एकदम टकाटक. सकाळचे 7:30 वाजलेत. खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि या रोडला ना खास करून जास्त काही ट्रॅफिक नसतं सकाळच्या टायमिंगला. आणि या ब्रिजला ना जास्त करून आपल्याला सिग्नल लागत नाही आणि ट्रॅफिकसुद्धा जास्त नसतं, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण जाऊ शकतो. पण JVLRचा जो ब्रिज आहे जोगेश्वरीचा, तिथे सिग्नलसुद्धा आहेत आणि ट्रॅफिकसुद्धा थोडं लागतं. त्यामुळे टाईमवरती डिपेंड आहे की आपण कधी बाहेर पडतो आहे. जर आपण अर्ली मॉर्निंग नाईटला वगैरे निघालो तर तिकडून जायला काही प्रॉब्लेम नाही JVLRच्या ब्रिजने. पण जर तुम्ही सकाळचे 7 ते 8च्या दरम्यान जर गावी जायला निघत असाल तर मे बी हा रोड बेस्ट आहे. सकाळचे 7:30 वाजलेत आणि सूर्यदेवाने चांगला असा प्रकाश वाढला आहे. दिवसभरात काय होईल ते काय सांगू शकत नाही, कारण जेवढी थंडी आहे तेवढाच दुपारचा ऊनसुद्धा आहे. आपल्याला पोहोचेपर्यंत 2 ते 3 तरी वाजतील, त्यामुळे एवढं सांगू शकतो की उन्हामुळे आपली हालत खराब होणार आहे. त्याच रोडने आपण सरळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत येऊन पोहोचतो. आता हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून लेफ्ट मारला आणि सरळ आलो आणि डायरेक्ट पोहोचलो आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून हा जो ब्रिज आहे तो ब्रिज नाही पकडायचा, त्या ब्रिजच्या खालूनच जायचं. आणि जो पुढचा जो सिग्नल आहे तो छेडानगरचा सिग्नल आहे आणि त्या सिग्नलवरून आपल्याला राईट मारायचं आहे. आपण जेव्हा जोगेश्वरीवरून येतो ना तेव्हा या ब्रिजने येतो, या ब्रिजने येऊन आपण लेफ्ट मारतो. टायमिंगमध्ये निघालो होतो त्याप्रमाणे ट्रॅफिक तर अजून काय असा भेटलाही नाही.
कारण या 7 ते 8च्या टायमिंगला निघून सुद्धा लय बेकारवाला ट्रॅफिक मिळतं. आणि हा जो पेट्रोल पंप आहे म्हणजे मानखुर्दचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या पहिल्याच लेफ्ट साईडला आहे. मोस्टली गावी वगैरे जाताना किंवा कुठे राईडला वगैरे जाताना त्याच पेट्रोल पंपवरती मी फ्यूल अप करतो. पण आता गाडीची टाकी सध्या फुल आहे, कारण काल मी रात्रीच गाडी घरी घेऊन यायच्या आधीच बोरिवलीमध्ये पेट्रोल फुल केलं होतं आणि गाडी घेऊन घरी लावली होती, जेणेकरून सकाळी निघाल्यावरती ते पेट्रोल वगैरे टाकायची मगजमारी नको. काल पूर्ण दिवस फ्री होतो, त्याच्यामुळे गावी येण्याचीच तयारी चालू होती. दुपारी दहिसरला गेलो, दहिसरला जाऊन माझी गाडी मनोजला दिली आणि मनोजची गाडी मी घेऊन आलो. गाडी एक्सचेंज केली आणि थोडीफार काही गावी जाण्यासाठी शॉपिंग करायची होती ती केली आणि संध्याकाळी येऊन मस्तपैकी पॅकिंग केली. पॅकिंग करून झोपलो आणि निघायचं होतं, खूप लवकर निघायचं होतं. म्हणजे 4चं टायमिंग पकडलेलं मी. म्हटलं आपण 4 वाजता निघूया, जेणेकरून आपण 12च्या आधी म्हणजे दुपारी जेवायला घरी निवांत पोहोचू शकतो. आणि 3चा, 3:15 आणि 3:30 हे 3 अलाराम लावलेले, पण वाजले की नाही किंवा अलाराम वाजले पण मला जाग आली नाही, काही समजलंच नाही. आणि अचानक 6 वाजता मला जाग आली. मग 6 वाजता उठलो तेव्हा घड्याळात बघतोय तर अरे यार खूप लेट झालं. पण ठीक आहे म्हटलं, मग फटाफट रेडी झालो. घरचे तर सगळे झोपलेलेच होते, त्यांना तर हे पण नाही माहिती मी नक्की 4 वाजता निघालो की 6 वाजता निघालो आहे. कारण उठल्यानंतर फक्त मला कपडे चेंज करायचे होते आणि फक्त बॅगा घेऊन बाहेर पडायचं होतं. ऑलमोस्ट मी पॅकिंग वगैरे जी काही होती किंवा बाकीची काही जी तयारी होती ती मी सगळी काही करून ठेवली होती. हा आपला समोर आहे मुंबई बँगलोर हायवे आणि तुम्ही मुंबईमधून कुठूनही या, तुम्हाला समजा कोकणामध्ये जायचं आहे किंवा गोव्याला जायचं आहे आणि तुम्ही मुंबईमधून कुठेही या, पण ह्या सिग्नलला तुम्हाला यावंच लागेल. आता ह्या सिग्नलवरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्ट मारून आपल्याला सरळ हायवे आहे. अजिबात ट्रॅफिक नाही भेटणार किंवा अजिबात काही सिग्नल नाही मिळणार. आता पुढे एक ट्विस्ट आहे, ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. सध्या कसं आहे ना, मानखुर्दला आलो ना की जीवाला थोडं बरं वाटतं, कारण मानखुर्दच्या पुढे आपल्याला ट्रॅफिक वगैरे मिळत नाही. वाशीचा जो ब्रिज आहे त्याचंसुद्धा काम झालेलं आहे. मुंबईमधून बाहेर पडायचं असेल तर त्यांच्यासाठी एक नवीन लेन चालू झाली, त्याच्यामुळे जो वाशीच्या ब्रिजजवळ आपल्याला ट्रॅफिक भेटायचा तो सुद्धा आता भेटत नाही. डायरेक्ट आपण फटाफट निघून जातो. आणि ऑफकोर्स मुंबईच्या बाहेर एकदा पडलो आपण की भाई ट्रॅफिकची अजिबात चिंता नाही. फक्त आणि फक्त आपल्याला गाडी खेचायची असते. ट्रॅफिक रिलेटेड जो काही आपल्याला त्रास आहे तो आपल्याला फक्त मुंबईमध्ये आहे. अजून तरी इकडे काम चालूच आहे, म्हणजे रोडची लेन वाढवायची आहे. बट जो ब्रिज आहे ॲक्च्युअल ब्रिज, त्या ब्रिजवरती एक्स्ट्रा लेनचं काम झालेलं आहे. पहिली जी फक्त लेन होती ती फक्त ही लेन होती, त्याच्यामुळे एका लेनमुळे खूप ट्रॅफिक व्हायचं. आणि आता नवीन ही अजून एक लेन चालू झाले, त्याच्यामुळे वाशी ब्रिजवरती अजिबात आता ट्रॅफिक होत नाही. आता अजून जे मागे काम चालू आहे म्हणजे रस्ता वाढवण्याचं, रुंदीकरणाचं जे काम चालू आहे ते पूर्ण झालं की मग प्रॉब्लेम सॉर्ट आउट आहे. एखाद्याला बाईक आवडते त्याला काय पाहिजे असतं, बस असा एक खुला रस्ता, असा मस्तपैकी वातावरण आणि एका बाजूने सूर्य उगवतोय. वा 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 वा. आणि या ब्रिजवरती एक खास गोष्ट म्हणजे ना, स्ट्रीट लाईट सरळ ना दिसायला मस्त दिसत आहेत. वाशीचा ब्रिज क्रॉस केला की हा सर्वात पहिला वाशीचा टोल नाका. ला 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 ला. हे बरं केलं आहे, बाईकवाल्यांसाठी पूर्णपणे एक लेन खाली. ओव्हरऑल आमचा जो काय प्लॅन आहे त्या प्लॅनबद्दल तुम्हाला थोडंफार सांगतो. एकूण 6 ते 7 दिवस आपण कोकणामध्ये राहणार आहोत, त्यापैकी 3 दिवस गुहागरमध्ये. आता मी इथून चाललो गुहागरला आणि त्यानंतर म्हणजेच 2 तारखेला देवदिवाळी करून मी जाणार आहे राजापूरला. आणि राजापूरला गेल्यानंतर राजापूरला 2 तारखेला गिरेश्वराची जत्रा आहे, ती जत्रा आपल्याला बघायची आहे. आणि मी 2 तारखेला ॲप्रॉक्स दुपारच्या टायमिंगला मी गुहागरवरून निघेन आणि 3-4 तासामध्ये मी राजापूरला पोहोचेन. बट त्या जत्रेला खरे जे कार्यक्रम असतात ते संध्याकाळच्या टायमिंगला असतात, म्हणजेच
भजनं असतात, त्याचबरोबर नमन वगैरे असतात आणि पालखी नाचवणे ह्या काय ज्या गोष्टी आहेत त्या संध्याकाळी 6 ते 7च्या नंतर असतात. आणि गिरेश्वरची जत्रा झाली की 3, 4 आणि 5 या 3 दिवस आपण सिंधुदुर्ग, मालवण आणि रत्नागिरी आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता त्यामध्ये काय काय प्लॅन आहेत ते पुढे हळूहळू मी सांगेनच, कारण आतासुद्धा काहीच फिक्स नाही आहे की कोणत्या कोणत्या लोकेशनला जायचं आहे. त्यामुळे ते पुढच्या व्हिडिओजमध्ये मी सांगत जाईन. कांदिवलीमधून गुहागर जर आपण चिपळूण मार्गे गेलो तर 306 किलोमीटर आहे आणि जर दापोली मार्गे गेलो तर 276 किलोमीटर आहे. थोडाफार फरक पडतो आणि टायमिंगमध्ये पण थोडाफार फरक पडतो. बट जो बेस्ट आहे तो मे बी जेव्हा आता मुंबई गोवा हायवेचं काम झालं आहे बहुतेक तेव्हापासून तर चिपळूण मार्गेच मला बेस्ट वाटतं. कारण जर दापोली मार्गे जायचं म्हटलं तर डिस्टन्स कमी पडतो, पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला मध्ये म्हणजे दापोलीवरून दाभोळला जाण्यासाठी आपल्याला बोट पकडावी लागते आणि त्या बोटचं जर टायमिंग चुकलं तर मग तिथे थोडंफार वेळ आपला वाया जातो आणि तेवढ्याच वेळामध्ये आपलं इकडून चिपळूण मार्गे आपला डिस्टन्स कवर होऊ शकतो. त्यामुळे जे बेस्ट आहे ना ते मला वाटतं चिपळूण मार्गे गेलेलं. मी एकदाच प्रवास केला आहे दापोली मार्गे. गावावरून येताना जे गुहागरवरून निघालो मुंबईला येण्यासाठी, तेव्हा मी दापोलीवरून HF डिलक्सवरून मी ट्रॅव्हल केलं होतं. ठीक होतं, एवढा काय वाईट नव्हता रोड. पण दापोलीमधून पुढे मुंबई गोवा हायवे टच करण्यासाठी जो काही मधला जो काही पट्टा आहे किंवा मधला जो काही रोड आहे तो मला थोडाफार खराब वाटला. त्याच्यामुळे त्यानंतर मी काय पुन्हा कधी तिकडे गेलो नाही आणि तेव्हापासून आपला एकच बेस्ट असा रोड म्हणजे चिपळूण मार्गे जायचं. बघा मगाशी मी म्हटलं होतं की पुढे एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा की हा जो आता रोड आहे तो कसा आहे, सरळ सरळ हायवे आहे, सरळ सरळ आपण ब्रिज चढत जातो. त्यामुळे बहुतेक जण जे नवीन लोक आहेत ते इथे कन्फ्यूज होतात. हा जो आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवे आहे, तर इथून आपण जर वर चढलो ना तर आपल्याला नक्कीच फाईन पडेल, कारण हा जो ब्रिज आहे तो बाईकसाठी आणि रिक्षासाठी अलाव नाही आहे. त्यामुळे इथे बहुतेक जणं कन्फ्यूज होतात. मी सुद्धा एकदा कन्फ्यूज झालो आहे आणि एकदा हा ब्रिज चढून पुढेपर्यंत गेलो आहे. त्यामुळे जेव्हा आपण येतो तेव्हा जरा सांभाळून यावं. ब्रिजकडे लक्ष नसेल ना तर मग प्रॉब्लेम होतो. ज्या ब्रिजवरती बाईक अलाउड नाही आहेत तिथून आपल्याला त्या ब्रिजच्या खालून यायचं आहे आणि खालून आलो की पुढे एक सिग्नल लागेल. सिग्नल लागला की आपल्याला त्या सिग्नलवरून राईट मारायचं आहे आणि राईट मारल्यानंतर 2 रूट आहेत जाण्यासाठी, म्हणजे गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी. पण जो पुण्याला रोड जातो म्हणजे हा सुद्धा रोड आपल्याला गोव्याच्या दिशेने जातो, पण या रोडने आपण जायचं कारण हा मला बेस्ट वाटतो हा रोड. इथून आपण पुण्यालासुद्धा जाऊ शकतो, लोणावळ्यालासुद्धा जाऊ शकतो आणि कोकण गोवा या साईडला सुद्धा आपण जाऊ शकतो. या साईडला एवढ्या वेळ आलो आहे ना की रोडसुद्धा पाठ झालेत. आता मॅप वगैरे मारायची काहीच गरज नाही पडत. पहिल्यांदा जेव्हा गावी वगैरे जायचो तेव्हा मॅपशिवाय जमायचं नाही, कारण रस्ते समजायचेच नाही कुठचा कुठे लेफ्ट आहे काय राईट आहे. पण आता विदाऊट मॅप एकदम रोड तोंडपाठ झाला आहे. कोणी फोन करून जरी विचारला ना की मी इथे आहे, मला गावाला जायचं आहे, मी कसं जाऊ, तरी मी त्याला बिनधास्त सांगू शकतो. आता आपण आहोत पनवेलमध्ये आणि पनवेलमधून आपण असा एक छोटासा युटर्न मारू आणि युटर्न मारून लेफ्ट मारला की मुंबई गोवा हायवे लागेल आपल्याला. याच रूटने आपण जर सरळ गेलो म्हणजे समोर जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या दिशेने गेलो तर आपण जाऊ पुणे किंवा लोणावळा या साईडला. आणि हा जो आपला युटर्न आहे हा युटर्न मारायचा आणि पुढेच एक लेफ्ट आहे. समोर तुम्हाला बोर्ड दिसेल, लेफ्ट मारला की गोव्याला आणि समोर आपण सरळ गेलं की मुंबई JNPT आणि जर आपण राईट मारला तर सरळ सरळ पनवेल. असा इथला जो आपला सिग्नल आहे त्या सिग्नलची पूर्ण माहिती आहे. आपण जेव्हा गावावरून येतो तेव्हा मुंबई गोवा हायवेने सरळ सरळ येतो आणि इथून आपण लेफ्ट मारला की डायरेक्ट जातो JNPTला म्हणजे मुंबईच्या दिशेने. हा लागला आपला मुंबई गोवा हायवे. तर इथून आपण सरळ सरळ बिंदास जाऊ शकतो डायरेक्ट चिपळूणपर्यंत. आता इथून पुढे आपण फक्त आणि फक्त खराब रोड आणि चांगले रोड याबद्दलच बोलणार आहोत, कारण का इथून पुढे आपल्याला सरळ सरळ चिपळूणपर्यंत जायचं आहे. त्याच्यामुळे रस्त्याची माहिती देण्याची तर काही गरज नाही. बाबो 9 वाजले तरी पण थंडी लागते, म्हणजे पुढचे
5-6 दिवस गावाला हालत खराब होणार आहे थंडीमुळे. पण नाही, असली मजा जी राईड करण्याची आहे ना ती थंडीमध्येच. गरमीमध्ये आपण जेव्हा राईड करतो तेव्हा तर हालत खराब होते, लय बेकारवाली हालत खराब होते. पण थंडीमध्ये राईड करण्याची वेगळीच मजा असते. फक्त एवढंच की थंडीचे जॅकेट्स वगैरे तुमच्याकडे प्रॉपर असले पाहिजेत, त्यासोबत ग्लव्स वगैरे असले पाहिजेत, तर तुम्हाला मग थंडी लागणार नाही. ट्रॅफिक का झालाय? ओके ओके ओके, ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला वाटतं आताच ॲक्सिडेंट झाला आहे. अरे बापरे, पूर्ण ट्रक पलटी झाला आहे यार. बट कसा काय? ओव्हर स्पीडिंग म्हणजे ओव्हर स्पीडिंगमुळे ब्रेक फेल झाले असणार, बाकी काय नाही. ला ला ला, बापरे. मुंबई गोवा हायवेवरती हेच सांभाळून चालावं लागतं. नवीन नवीन रोड झाला, डायव्हर्शन कुठेही आहेत, कसेही आहेत, त्यामुळे थोडा स्पीडमध्ये लिमिट ठेवावी लागते. इथून ट्रेन जात असती तर किती भारी वाटलं असतं ना. रोडच्या बाजूलाच पटरी आहे. अरे रे 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 रे, काय नशीब आहे भाई. नशीब आहे भाई, ट्रेन नाही पण मालगाडी बघायला मिळाली. थोडं लेट केलं, पण जरा लवकर आली असती तर अजून बरं वाटलं असतं. सकाळी निघताना आपण नाश्ता वगैरे सुद्धा काही केलेला नाही आहे. आता भूक लागते हळूहळू. आणि मित्रांनो, आता हा जो सर्व्हिस रोड आहे, या सर्व्हिस रोडने पुढे जाऊन आपण राईट मारला ना की सरळ सरळ तो रोड अलिबागला जातो. आणि ह्या ज्या ब्रिजवरून आपण गेलो की आपण जातो गोव्याच्या दिशेने. Any specific reason? I think अरे बाबा, काय करतोय? शपथ, दुसरा ॲक्सिडेंट आहे की काय? बाबो, खूप मोठा ट्रॅफिक लागलाय. काय विषय आहे भाई, एवढा का ट्रॅफिक लागलाय? रोडचं काम चालू आहे म्हणून की काय ॲक्सिडेंट वगैरे झालंय? सात समंदर तर दर 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 दर. बाईक असल्याचा हा बेनिफिट आहे भाई, कुठून पण रस्ते काढत आपण बाहेर पडू शकतो. लय बेकारवाला ट्रॅफिक लागलंय रे बाबा. नाही तर इथे नागोठणा संपेपर्यंत फुल ट्रॅफिकच आहे. समोरून येणाऱ्या गाड्यांसुद्धा अडकल्या आहेत आणि ह्या गाड्यासुद्धा अडकल्या आहेत. जिथे ट्रॅफिक लागलं त्या ट्रॅफिकमधून थोडं पुढे आलो आणि पुढचे रोड आहेत ना थोडेफार बनलेत आणि काय काय पॅच बनायचे बाकी आहे, त्याच्यामुळे जागोजागी डायव्हर्शन आहेत. नागोठणाचा जो सिटीचा जो थोडाफार पॅच आहे तो खराब आहे पूर्णपणे. माणगावमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माणगावमध्ये पोहोचलो आहे आपण. आता जरा भूक लागले त्यामुळे काहीतरी खायला घेऊया. विचार करतोय की हॉटेलमधून काहीतरी पार्सल घ्यायचं आणि पुढे जाऊन कुठेतरी असं निवांत बस खायचं. विचार तर खूप चांगला आहे, पण जेवण चांगलं कुठे मिळेल? आता मी
माणगावपासून थोडं पुढे आलो आहे आणि मुंबईपासून जवळपास 170 किलोमीटर कवर केलं आहे आणि अजून गुहागर 40 किलोमीटरमध्ये जेवायला आहे कारण दुपारचे जवळपास 12:30 वाजून गेले. बस गाडीच्या सावलीच्या खाली असे माणगाव सिटीमध्ये थांबलो होतो आणि जेवण घ्यायचा पाहिजे. आता इथे मस्तपैकी रोडवरती बसून जेवणामध्ये एक वेगळीच मजा आहे. तर आता आपण जेवूया. ओके, सो असा आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि जस्ट बाजूलाच गाडी पार्क केलं आहे आणि हे आजचं आपलं जेवण आहे. चिकन थाली होती आणि त्यासोबत 2 रोट्या आहेत. मस्तपैकी जेवूया आणि जेवल्यानंतर 5-10 मिनटं असं आपण रेस्ट करू आणि पुन्हा आपलं 145 किलोमीटर गुहागर बाकी आहे ते आपण कवर करू. ओके, सो जेवण झालेलं आहे मस्तपैकी. दुपारचे 1:15 वाजलेत, 1:11 झालेत आणि बस 145 किलोमीटर बाकी आहे आपलं गुहागर. आता इथून आय थिंक चिपळूण 95 किलोमीटर समथिंग बाकी असेल. सो फटाफट खेचूया. गरमी तर आहे खूप पण खेचूया फटाफट, जेवढं खेचता येईल तेवढं. आता इथून पुढे येईल महाड आणि महाडनंतर पोलादपूर. पोलादपूरनंतर आपल्याला कशेडी घाट भेटेल आणि त्यानंतर आपण खेडमध्ये बाहेर पडू आणि मग आपलं चिपळूण. वेलकम. हां, गुहागर. तर लवकर तरी निघायचं सकाळी. हां, निघायचं होतं पण 4 वाजता निघायचं होतं पण 6 वाजले निघायला. लेट उठलो ना. चला, थँक्यू. फक्त लायसन्स बघितलं आणि सोडून दिलं. बाकी चेक करण्यासारखं आहे काय? आपण ऑल क्लिअर असतो. पोलादपूर आपण क्रॉस केलं आहे म्हणजे थोडं पुढे आलो आहे आणि घाट लागला आहे आपला कशेडी घाट. कशेडी घाट इथून प्रारंभ आहे आणि कशेडी घाट चढतानाच थोडं अजून पुढे वरती चढलो आपण की एक लेफ्ट साईडला रोड जातो, तो जातो कशेडी बोगद्यासाठी. आणि जर तसाच तुम्ही जर सरळ चढत वरती गेलात तर तो आपण पूर्णपणे घाट वरती चढणार आणि घाट चढून आपल्याला पूर्ण खाली उतरावं लागणार. त्यामुळे इथून जाताना लक्षात ठेवा की कशेडी जो बोगदा आहे तो जाताच आपल्याला घाटामध्येच लागतो. दोन्ही लेन चालू झाल्या का? नाही, एकाच लेनचं काम झालेलं आहे. अजूनसुद्धा एकच साईड चालू आहे कारण ह्या साईडचं अजून काम बाकी आहे. आणि हे माझी 3री वेळ असेल मी कशेडी बोगद्यामधून प्रवास करतो आहे. वा, रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड थंड. हा 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 हा. ओके, गॉगल घातलेला त्याच्यामुळे पूर्ण काळं दिसत होतं. आणि कधी मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण बाहेरून टनलमध्ये आपण एंटर करत असतो ना तेव्हा थोडा सावकाश यायचं कारण डोळ्यांवरती डायरेक्टली आपण एकदम थोड्या काही सेकंदासाठी ब्लँक होऊन जातो. आणि तसंच जेव्हा आपण टनलमधून बाहेर एक्झिट घेत असतो तेव्हासुद्धा स्पीड आपण कंट्रोल करायची कारण काही ना काही सेकंदासाठी का असे ना पण थोडं आपण ब्लँक होऊन जातो. खेड 9 किलोमीटर, चिपळूण 38 किलोमीटर. बस एका तासामध्ये आपण चिपळूणमध्ये असू आणि तिथून आपला लास्ट डेस्टिनेशन 45 किलोमीटरचं आहे. श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीमध्ये आपण येऊन पोचलो आहे म्हणजेच चिपळूणचा हा जो परशुराम घाट आहे तो आता आपण उतरतो आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला हायवे सोडून आता लोकलला आतमध्ये जे रोड आहेत चिपळूण सिटी त्यानंतर पुढचे जे काही गाव लागतील ते क्रॉस करत आपल्याला गुहागर. पणजी 347, रत्नागिरी 143 आणि लांजा 153.
आणि लांजा आणि रत्नागिरी म्हणजे 100 किलोमीटरचाच फरक आहे. हा चिपळूणचा बायपास रोड आहे आणि हाच आपल्याला बेस्ट पडतो गुहागरला जाताना. आता इथून गुहागर 45 किलोमीटर आहे, म्हणजे जवळपास 1 तास लागेल आपल्याला घरी पोहोचण्यासाठी. ऑलमोस्ट तर मित्रांनो रोडचं काम झालेलं आहे. फक्त जो नागोठण्याचा जो पट्टा आहे, म्हणजे आपण जिथं ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तिथून ते नागोठण्यापर्यंत, तो थोडा पॅच खराब आहे, त्याचं अजून काम बाकी आहे. मे बी पुढच्या 6 महिन्यामध्ये मला वाटतं होईल किंवा 1 वर्षामध्ये तरी होईल, कारण तिकडे काम तर चालू होतं. सो पुढच्या 1 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण मुंबई ते आपला जो गुहागर आहे तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो चांगल्या रोडवरती होईल. ओके, सो बरोबर 3:30 वाजले तरी आपण गुहागरमध्ये पोहोचलो आहे. हा आहे उजव्या बाजूला आपला गुहागर डेपो आणि समोरच आहे श्रीदेव वाडेश्वर देवस्थान. वेळेपेक्षा आपण लवकरच पोहोचलो आहे. आता इथून जवळच 10 मिनटामध्ये घरी पोहोचू. इथून आपण सरळ गेलो ना आतमध्ये की गुहागर चौपाटी आहे आणि लेफ्ट मारला की आपलं असगोली गाव. One hour later. तर मित्रांनो बरोबर 3:30 वाजता मी घरी पोहोचलो आणि सर्व सामान वगैरे मी उतरवला. आणि एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे 300पेक्षा प्लस जास्त बाईक राईड करूनसुद्धा काहीच नाही वाटलं, कारण जास्त मी बॉडीला स्ट्रेच नाही दिला. आरामात मी आलो एकदम अर्धा पाऊण तासाचा हॉल्ट घेऊन, कोणत्याही प्रकारची घाई नाही केली. आणि म्हणूनच घरी पोहोचलो, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर म्हटलं आता काय करूया. पहिलं गावी आल्यावरती पहिलं काम असतं ते म्हणजे बाईक वॉश करणं, कारण बाईक खूपच जास्त डस्टी होती. म्हणून म्हटलं घरी तर वॉश नसती झाली, म्हणून मग बाईक घेऊन मी गुहागरला आलो. गुहागरला 3 वॉशिंग सेंटर आहेत, त्यापैकी 2 तर क्लोज होते आणि एकाच्या इथं गेलो तर तो तर बोलला की नाही खूप लेट झाला आता नाही करणार. म्हटलं ठीक आहे चालेल. म्हटलं आता गुहागरला जातो आहेस तर म्हटलं बीचवरती जाऊया. आणि बीचवरती आलो आहे तर परफेक्ट असा सनसेट बघायला मिळाला आहे. मी बघितला, तुम्हीसुद्धा बघून घ्या. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. काही कारणास्तव आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.